तर मराठी चित्रपटसृष्टीमधल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी आपल्यासोबत होत्या आणि धर्मेंद्र यांच्या आठवणींना आपण उजाळा देत होतो। आपल्या कामातलं सातत्य ही किती महत्त्वाची गोष्ट असते एखाद्या कलाकारासाठी, मग तो चित्रपटसृष्टीमधला असो किंवा मग इतर कोणत्याही क्षेत्रातला कलाकार असो, याविषयी त्या बोलत होत्या। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत आपल्यासोबत। अभिषेक, आपण विलेपार्ले इथली दृश्य देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोत आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांचा एक चित्रपट जो येत्या 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याविषयी देखील माहिती द्या। नक्कीच 21 नावाचा हा चित्रपट आहे जो 25 डिसेंबर रोजी आपल्याला प्रदर्शित होताना पाहायला मिळेल। शेवटचा हा चित्रपट म्हणावा लागणार आहे, त्यांचा आवाज ह्या चित्रपटाला आपल्याला पाहायला मिळतो आहे। 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट येताना दिसणार आहे। नेमकं ह्या चित्रपटाबद्दलची जर का अधिक माहिती पाहिजे तर ती अद्यापपर्यंत पूर्णपणे रिलीज नाही झाली आहे। मात्र आपल्याला या संदर्भात अनेक पोस्ट जे आहेत ते त्यांच्या अकाउंट्सवर देखील पाहायला मिळतात की एकूण हा कसा चित्रपट असणार आहे, काय नेमकं असेल आणि 21 वर्षांच्या पोराच्या संदर्भातल्या ही सगळी कहाणी असणार आहे, ज्या संदर्भातली हा चित्रपटाचं पोस्टर जे आहे ते रिलीज करण्यात आले आहे आणि त्या संदर्भात आपल्याला आवाज देखील पाहायला मिळतो आहे। अभिषेक, पुन्हा एकदा काही क्षणात तुमच्यापर्यंत परत येते। धन्यवाद, तुम्ही आम्हाला आताच्या चित्रपटाविषयी माहिती देताय। अभिनेत्री वंदना गुप्ते आहेत आपल्यासोबत। वंदनाजी, एक दुःखद अशी बातमी आहे, कारण रसिकांसाठी देखील आणि तुमच्यासारख्या कलाकारासाठी देखील अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। काय बोलू धर्मेंद्रबद्दल, 200-250-300 मला टॉप फिल्म्स केल्या असतील त्यांनी सहज। आणि इतक्या प्रकारच्या फिल्म्स त्यांच्या पाहिल्या आहेत। इतके वेगवेगळे पैलू असलेला माणूस स्टारडमवर पोहोचला आणि इतका मातीतला कसा राहिला, हे मला फार फार आश्चर्य वाटतं। म्हणजे आमच्या अपब्रिंगिंग मध्ये देवानंद हा आमचा चॉकलेट हिरो होता, धर्मेंद्र आमचा हार्टथ्रॉब होता। इतका हँडसम, स्टायलिश आणि मॅनली असूनही किती रोमॅन्टिक रोल सुद्धा त्यांनी केले। मला असं तो वाटायचं खरा आपल्या मातीतला माणूस होता। म्हणजे पंजाबहून आला, ऍक्टर बनण्यासाठी आला। मला त्याची हिस्ट्री एवढी माहिती नाही, पण पंजाबहून आला। पंजाबहून कोणी आलं, त्यांनी बंगल्यात सुद्धा आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवले होते। तिकडनं कोणी आलं आणि म्हणाल की मैं आपके गाव से हूं, तर ते अक्षरशः त्यांच्या घरी येऊन राहायचे। अशा कहाण्या ऐकलेल्या आहेत। म्हणजे माणसासाठी हे घर सतत सतत उघडं असायचं। आणि इतक्या विविध प्रकारच्या भूमिका केल्या, इंटेन्स केल्या, कॉमेडी केली। शोले मधली त्याची कॉमेडी आणि शोले मधला अमिताभ आणि शोले मधला धर्मेंद्र, हे दोन्ही किती वेगवेगळ्या जॉनरचे कलावंत, वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका असलेले कलावंत, एक कसा करतो आहे आणि दुसरा कसा कॉमेडी करतो आहे। मनात सतत लोकांनी आनंद द्यावा म्हणून अक्षरशः येतात, आता लव्ह यू, गॉड ब्लेस यू असा येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघून म्हणायचं। म्हणजे त्यातलं चांगुलपणा त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या भूमिकांमध्ये, त्याच्या विनोदामध्ये इतका निखळ विनोद, निरागस निरलस असा विनोद असायचा। तर काही अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती, पण जे काही संवाद दिले त्यातून थोडीशी लकब वापरून तो जे काही हास्याचे फवारे उडवायचा ना, ते फार मला आवडायचे। आता एक कुठली तरी हेमंत कुमारजींची वैदा रेहमान बरोबरची फिल्म, मला तर नाव आठवत नाहीये, पण काय काम केलं होतं धर्मेंद्रजींनी त्यात। ती वैदा रेहमान मला तर नर्सिंग करत असते त्यात, त्यांची नर्स असते, चुपके चुपकेची कॉमेडी। ऋषिकेश मुखर्जींनी किती सुरेख उपयोग करून घेतला, रमेश शेट्टीने किती सुरेख उपयोग करून घेतला। पूर्ण ऍक्टर, 2 ऍक्टर असे घेतले तगडे की त्यांच्यामुळे शोले इतिहास झाला। म्हणजे तिथे काही तोडच नव्हती दोघांच्या कामाला, त्या कॅरेक्टर्सना, तर संवादांना आणि त्यांच्या विनोदाच्या टायमिंगला सगळं होतं। म्हणजे तो मॅनली पण होता माणूस, तो स्टायलिश पण होता, तो म्हणजे विनोद खन्नाशी सुद्धा कम्पेअर केलं तरी हरकत नाही, कारण अशी फिजिक आणि ते सतत कायम ठेवून त्यांनी त्या भूमिका केल्या। आणि
विरघळून जायचं ते भूमिकेत. धर्मेंद्र पण गेलो. गुड्डीमध्ये पाहिलेलं स्टारडम ऑलरेडी मिळालेलं धर्मेंद्र कसा होता, त्या बाजूने त्याच्यावर फिदा होते तो. म्हणजे किती स्टायलिश असावं माणसाने. नुसतं देखणा नव्हता, तो स्टायलिश होता. म्हणजे जरी तो मातीतला असला तरी त्याची स्टाईल जी होती ना कॅरी करण्याची ती फार अजब होती. आणि त्याच्यामुळे तो फार आपला वाटायचा सगळ्यांना. काहीच त्याने अवसान आणून काही केलं नाही, सहज केलं आणि मनापासून केलं. त्यामुळे असे ऍक्टर फार वेगळे असतात की एवढ्या मोठ्या पदावर जाऊन आपल्या मातीत पाय रोवून असतात. आणि असा माणूस आपल्यातनं गेला. मला खूप खूप एक असा लचका तुटल्यासारखं झालं काळजाचा. वंदनाजी, तुम्ही म्हणताय तसं मातीतला माणूस आणि मातीशी अजूनही घट्ट नाळ जोडला राहिलेला असा हा माणूस होता आणि म्हणूनच त्यांची सहजता आपल्याला भावते. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.